शिवसेना भाजपचं 150 जागांवर ठरलं। उरलेल्या 77 जागांवर लवकरच निर्णय। मलिकांना भाजपचा विरोध कायम। महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मुंबईत शिवसेना आणि भाजपात जागा वाटपाच्या चर्चांना वेग आलाय। मंगळवारनंतर पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीत 150 जागांचा तिढा सुटल्याचा दावा शिवसेना भाजपच्या नेत्यांनी केलाय। उर्वरित 77 जागांवरील तिढाही लवकरच सुटेल असा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केलाय। 150 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित जागांची चर्चा ही सुरू आहे। पुढच्या 2 दिवसामध्ये उर्वरित जागांवरतीही आम्ही चर्चा करू आणि या ठिकाणी युतीची घोषणा होईल। म्हणजे युती झालेलीच आहे, फक्त या संदर्भामध्ये जागांची जी चर्चा आहे ती 150 जागांच्या संदर्भामध्ये आमचं एकमत हे झालेलं आहे। 150 ठिकाणी आमचं एकमत झालेलं आहे। 77 जागा ह्या अनिर्णित राहिलेल्या आहेत, त्याच्यावर देखील उद्या परवामध्ये चर्चा होईल। परंतु जागा किती कोण लढतं याच्यापेक्षा आम्ही महायुतीनं पुढे जातोय, म्हणजे शिवसेना, भाजप, RPI। त्याच्यामुळे ती महायुती अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉन्क्रीट असली पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये 150 जागांपेक्षा जास्त जागा हे जे आम्ही सांगितले की आम्ही जिंकणार, हे आम्ही 100% जिंकणार। दरम्यान नवाब मलिकांना असलेला विरोध भाजपनं कायम ठेवलाय। नवाब मलिकांशिवाय इतर नेता राष्ट्रवादीचं नेतृत्व करत असेल तर त्यांच्याशी चर्चा करू असं सांगत मुंबईत राष्ट्रवादीशी युती करण्याची एक वाट भाजपनं अजूनही मोकळी करून ठेवली आहे। तर मलिकांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। राष्ट्रवादीने नवाब मलिकावरती जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची दिलेली असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती करू इच्छित नाही। उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे। त्या दृष्टिकोनातून महायुतीतलं सामंजस्य कशा पद्धतीने टिकलं जाईल याचा प्रयत्न राहील। नवाब मलिक हे आमचे पक्षांतर्गत निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख आहेत, पण ज्या वेळेला महायुती म्हणून चर्चा होत असतात, वाटाघाटी होत असतात, आपण त्या बाबतीमध्ये पुढची पावलं टाकत असतो, त्यावेळेला राज्य पातळीवरचे नेते त्याच्यामध्ये सहभागी असतात। बघू या संदर्भातला निर्णय आज किंवा उद्या सकाळपर्यंत होईल। मला गंमत अशी वाटते की ह्यांना नवाबाईंची लेख चालते पण नवाबाई चालत नाही, हे जरा जादावर आहे। आणि जेव्हा ह्यांना नवाबाईंची सही लागते यांच्या सरकारला तेव्हा ह्यांना नवाबाई चालतात। म्हणजे नवाबाई ह्यांना सोयीप्रमाणे चालतात आणि सोयीप्रमाणे नको असतात। हा कुठला न्याय? नवाबाई आणि त्यांच्या कुटुंबावर अन्याय आणि त्यांचा अपमान आणि सातत्याने हे करतात। शिवसेना आणि भाजपची मुख्य लढत ठाकरेंच्या पक्षाशी होणार आहे। राज आणि उद्धव ठाकरे यांची महापालिकेत युती होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर प्रचारापूर्वीच शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे। महायुती 227 जागा लढवेल हे महत्त्वाचं आहे आणि या मुंबई शहराला विकून खाणाऱ्यांना घरी बसवणं हे महत्त्वाचं आहे, किंवा मुंबई महानगरपालिका ही कुठल्या तरी एका परिवाराची जागीर आहे हे जे लोक समजतात त्यांना उत्तर देणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे महायुती हे करण्यासाठी सज्ज आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 23 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे। यापूर्वी जागा वाटपावर चर्चा करत त्यावर एकमत घडवण्याचा प्रयत्न शिवसेना भाजपचा आहे। आता उर्वरित 77 जागांवर महायुतीचे नेते कशा पद्धतीनं तोडगा काढतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।